एवढंच आमचं म्हणणे काय आपण नाही. पाहिलं की आजी अत्यंत संतापलेले आहेत. आरोपी भीमराव कांबळे एक झाडूवाले ताई आहेत. ताई काय मागणी आहे तुमची? काय नाही, त्याला फाशी द्या. एवढ्या लेकरांवर करतात तर तसंच करायला पाहिजेत. खरं तर फाशीच द्यायला पाहिजेत ह्या भाडखावांना, दलिंद्र तरच सुधारतील दुसरे. तुम्ही खरं तर या संदर्भात स्वच्छता करता शहराची, परंतु तुमच्या भावना फार तळमळ दिसते. मग बरोबर आहे ना, लिकरू आहे ते. आम्हाला पण मुली आहेत ना, आम्हाला पण असं वाटतच ना ना असं व्हावं. म्हाताऱ्या बायकांना सगळं हे करतात. येड्या रस्त्यावरच्या येड्या बाया प्रेग्नेंट राहतात, त्या कशाने प्रेग्नेंट राहतात? अशा आरोपी पुन्हा समाजात घडू नये यासाठी काय तुमची मागणी राहील? काय नाही, सरळ फाशी द्यायचं, नाही तर रस्त्यावर उभा करून जाळायचं राखेल वतून. आपण पाहतोय की संताप जो आहे, झाडूवाल्या ताई आहेत, आजीबाई आहेत, पुणेकर नागरिक आहेत, त्यांचा संताप अत्यंत अनावर आहे. या आरोपी भीमराव कांबळे याला आज जे न्यायालय शिक्षा देणार आहे त्या शिक्षेमध्ये फाशी मिळावी, ही सगळी मागणी आता हे सगळे पुणेकर जे आहेत, सामान्य पुणेकर आहेत, जे करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन तुषार समी, चंद्रशेखर बांगे, पुणे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यापूर्वी सामान्यांच्या या प्रतिक्रिया समोर येतात. या नराधमाला चौकात उभं करून फाशी द्या अशी भावना आता महिलांकडून व्यक्त होताना दिसते. नसरापूरमधील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आता आरोपी भीमराव कांबळेला आज शिक्षा ही सुनावली जाणार आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालय या संदर्भात अंतिम फैसला हा देणार आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे. आता निकाल वाचनास सुरुवात होईल. साधारणतः तासाभरामध्ये या सगळ्या संदर्भातला निकाल समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. फाशी कधी होणार असे फलक हाती झळकवत अनेक पुणेकर या ठिकाणी कोर्टाबाहेर एकवटताना दिसत आहेत. तगडा बंदोबस्त या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे सत्र न्यायालय परिसरात ही थेट दृश्य आपण पुण्यातली पाहतोय. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे या सगळ्याचं वार्तांकन करतायत आणि आपल्या सोबत जोडले सुद्धा जात आहेत. चंद्रशेखरकडे मी जाणार आहे, पण त्यापूर्वी आपण ही दृश्य पाहतोय. जिल्हा सत्र न्यायालय परिसरातली आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि संतप्त भावना मग त्या सामान्य महिला असू देत किंवा स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून व्यक्त होताना दिसतात. फाशी की जन्मठेप या सगळ्या संदर्भात काही वेळातच आता स्पष्टता होईल. नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणात बरोबर 55 दिवसांनी आज निकाल सुनावण्यात येणार आहे. खरं तर ही ऐतिहासिक घटना म्हणायला हवी. 55 इतक्या कमी दिवसात या सगळ्याचे हिअरिंग हे पूर्ण झालं. अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे. चंद्रशेखर, या ठिकाणी महिलांचा संताप आपण पाहतोय. महिला अक्षरशः संतापलेल्या आहेत. या नराधमाला चौकात उभं करा, जाळ्या नाही तर फाशी द्या अशी भावना महिलांकडून व्यक्त होताना दिसतेय. पुढच्या तासाभरात काय नेमका निकाल लागण्याची चिन्ह दिसत आहेत? लागवी खरं तर दोन जे निर्णय आहेत त्यामध्ये होऊ शकतात. एक जन्मठेप जी शिक्षा आहे ती होऊ शकते किंवा फाशी. सध्या आतमध्ये वाचन जे आहे ते सुरू आहे. साळुंके कोर्टासमोर हे सगळं वाचन सुरू आहे. आरोपी भीमराव कांबळे, त्याचबरोबर सरकारी वकील अजय मिसार, आरोपीचे वकील, असे सगळ्यांच्या समोर हे सगळं वाचन सुरू आहे. आरोपी भीमराव कांबळे आणि ज्या पद्धतीने चिमुरडीवरती अत्याचार केला, तिची हत्या केली, याबाबत सध्या संताप जो आहे तो पुण्यामध्ये व्यक्त केला जात आहे. कोर्टामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नसरापूरचे ग्रामस्थ सुद्धा दाखल झालेली माहिती आहे. चिमुरडीचे आई वडील सुद्धा हे सगळं हा जो निकाल आहे हे पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण लागवी बघू शकतो की एक तरुण जो आहे तो अशा पद्धतीनं अगदी न्यायालयाच्या गेटवरती थांबून अशा पद्धतीनं जे होर्डिंग आहे तो या ठिकाणी पुणेकर नागरिकांना दाखवत आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत या निकालानंतर जे आहेत ते संतप्त पुणेकर जे आहेत या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे सगळे पोलीस आपल्याला दिसत आहेत. आतमध्ये निकालाचं वाचन साळुंके कोर्टाच्या समोर सुरू आहे आणि हा निकाल काही क्षणामध्ये अपेक्षित आहे. खरं तर भोसले जे आहेत, सर कसा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे कायदा आणि सुव्यवस्था?
सांगतो तुम्हाला. या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी सगळ्या बंदोबस्ताची पाहणी करत आहेत. मोठी गर्दी आपल्याला लागवी या सगळा निकाल ऐकण्यासाठी पाहण्यासाठी काही पुणेकर आलेले दिसत आहेत. परंतु यातील जो आरोपी आहे भीमराव कांबळे याला फाशी व्हावी ही प्रमुख मागणी सगळ्यामध्ये दिसत आहेत. आपण जर घटनाक्रम पाहिला तर या चिमुरडीवरती ज्या पद्धतीनं आरोपीनं तिला खाऊचं आमिष दाखवून गोठ्यामध्ये म्हशीचा घेऊन गेलं होतं आणि त्या गोठ्यामध्ये सर्वप्रथम या चिमुरडीवरती अत्याचार करण्यात आलं. त्यानंतर तिची हत्या झाली आणि पुन्हा तिच्यावरती अत्याचार हा सगळा झाला होता. अत्यंत नीच खालच्या प्रवृत्तीची ही सगळी घटना जी आहे ती पुण्याजवळ असलेल्या नसरापूर इथं घडलेली होती आणि या घटनेनंतर आरोपी हा पळून गेलेला होता आणि आरोपीचा काही काळ शोध सुद्धा लागत होता. परंतु त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी कैद झाला होता आणि या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख जी आहे ती पटलेली होती. त्यानंतर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात रस्ता रोको, त्यानंतर अनेक पुणेकर नागरिक रस्त्यावरती आलेले होते आणि या सगळ्या घटनेचा निषेध सुद्धा या मोठ्या प्रमाणात नोंदवलेला होता. सरकारने या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टाचं आश्वासन दिलेलं होतं आणि याच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा सध्या जी आहे ती सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश साळुंके यांच्या समोर ही सगळी सुनावणी सुरू आहे आणि या आरोपीला दोषी जे आहेत ते धरण्यात आलेलं आणि या चंद्रशेखर त्या ठिकाणी ज्यांना हातात फलक झळकावलेला आहे त्याच्याशी काही संवाद साधणं तुम्हाला शक्य होईल का? कारण ती व्यक्ती हातात फलक झळकावून थेट म्हणतेय नराधमाला फाशी कधी. संवाद साधणं तुम्हाला त्या व्यक्तीशी शक्य आहे का? चंद्रशेखर काय सांगाल? फाशीचीच मागणी म्हणून तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहात. त्याला फाशी होणं खूप गरजेचं आहे, कारण आज प्रत्येक लहान मुलांचं, चिमुरड्यांचं, सगळ्यांचं भविष्यावर म्हणजे ही थोडक्यात गदा आणल्यासारखं आहे. त्यांच्या भविष्याची काळजी करणं आणि त्यांच्या येण्यासाठी आपण एक चांगलं वातावरण आणि चांगला समाज निर्माण करणं ही आपली माणूस म्हणून जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्याला फाशी होणं ही खूप महत्वाची आणि गरज आहे समाजाची. ती आम्ही काही नसरापूरचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. तुम्ही या सगळ्या केससाठी आलेले आहात, काय मागणी घेऊन तुमची सगळ्यांची आहे? फाशी व्हावी हीच आपली मागणी आहे पहिल्यापासून. कारण की त्यांनी जे आरोपींनी जे कृत्य केलेलं आहे ते खूप घाणेरडं आहे. ते कुणाच्या बाबतीत होऊ नये ह्याचीच मागणी आहे किंवा हेच ह्या दृष्टीने त्याला फाशी व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला. तुम्ही खरं तर या खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी आलेला आहात. तुम्ही ग्रामस्थ आहात. कशा पद्धतीने हा सगळा घटनाक्रम तुम्ही पाहिलेला आहात? काय आता तुमची सरकारकडे मागणी राहील? सरकारकडे मागणी म्हणण्यापेक्षा की आम्ही न्यायाकडेच मागणी करू की जी काही घटना घडलेली आहे, जो काही आरोपी आहे त्याला लज्जास्पद कृत्य केलेलं आहे, त्या कृत्यानुसार त्याला न्यायालयाने, जजनी, सगळ्या काही लोकांनी, जिथे काही तिथे लोक आहेत सगळ्यांनी मागणी करावी की फाशीची शिक्षा व्हावी. हीच आमची अपेक्षा आहे. या अपेक्षेसाठीच आम्ही सुनावणी ऐकण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही 24 तारखेला आलो होतो. त्यावेळेसही त्यांनी तारीख दिली. पिक्चरच्या शूटिंग सारखं काही करू नये, तारीख पे तारीख. आज जो काही न्याय आहे त्यांनी आज द्यावा हीच आमची अपेक्षा. या अपेक्षेसाठी आम्ही आलेलो आहोत. न्यायालय सगळ्या खटल्याची सुनावणी वाचत आहे. 2 जे आहेत सध्या गुन्हे त्याच्यावरती लागू शकतात, फाशी किंवा शिक्षा जन्मठेपीची. काय तुमच्याकडे? नाही, जन्मठेप नकोच आहे. जर जन्मठेप म्हणलं की ती केस अजून दिवस चालणार, तो मनुष्य तितके दिवस जिवंत राहणार. मग काय होणार की अजून ते वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य घडत राहणार. या शिक्षेला किंवा या घटनेला कुठेतरी आळा बसायला हवा. त्यामुळे फाशीची शिक्षा फार महत्वाची आहे. लागवी आपण पाहिलं की ग्रामस्थ आहे ते सगळे त्यांची भावना आपण समजू शकतो. ज्या गावामध्ये ती चिमुरडी, त्या गावची नात होती, आजोळी आलेली होती आणि त्या चिमुरडीवरती अशा पद्धतीनं अत्याचार झाला. काही हे केस ऐकण्यासाठी काही मुस्लिम बांधव सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. नसरापूरचे हे सगळे नागरिक आहेत. चाचा, काय सांगाल? तुम्ही खटल्या संदर्भात आलेले आहात, काय मागणी आहे तुमची या सगळ्या खटल्याविषयी? हे अतिशय म्हणजे हे चुकीचं जे पण झालेलं आहे ते म्हणजे फार माणसाला हादरवणार. आता ही पण माझी मुलगी आहे. आम्ही सहज जाता जाता थांबलो आणि हे बघत होतो तर एकदम फार मन हे झालं. आता जे येईल निर्णय ते बघू आता काय होते. काय मागे काय अपेक्षित आहे? डायरेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे अशा लोकांचं. समाजातले अशा प्रवृत्ती पुन्हा न घडण्यासाठी हे अशा लोकांना मी तर म्हणतो चर चौघात ह्या लोकांना हे करायला पाहिजे, शिक्षा द्यायला पाहिजे. कारण समाजामध्ये असे जर लोक असतील तर लोक कसे राहतील? मग कळलं का? लागवी खरं तर संतप्त आपल्याला या ठिकाणी सगळे जे पुणेकर आहेत, नसरापूरकर आहेत, आपल्याला या ठिकाणी त्यांची भावना
व्यक्त करताना दिसत आहेत. एकंदरीत आरोपी भीमराव कांबळे याला काही क्षणामध्ये निर्णय लागू शकतो आणि न्यायालयानं ज्या पद्धतीनं या संदर्भातले नोंदवलेले निकष आहेत त्यामध्ये जन्मठेप किंवा फाशी या दोन शिक्षा ज्या आहेत त्यापैकी फाशी व्हावी ही मागणी सर्वप्रथम पुढे येताना दिसत आहेत. सरकारी वकील सुद्धा काही वेळापूर्वी गेलेले आहेत आणि न्यायाधीश साळुंके या संदर्भातलं सगळं वाचन सध्या करत आहेत. लागवी अगदी चंद्रशेखर, मला तुम्हाला खरं तर या सगळ्या संदर्भात विचारायचंय. ही घटना जेव्हापासून घडली, अगदी तुम्ही या सगळ्याचं वार्तांकन करत आला आहात. आज या घटनेला जवळपास 58 दिवसाहून अधिक काळ उलटलेला आहे. अतिशय कमी वेळामध्ये झालेलं हे सगळं हिअरिंग होतं, सुनावणी होती आणि या सगळ्यामध्ये अगदी आरोपीला पश्चाताप न होणं, त्यांनी त्या दृष्टिकोनातून वाच्यता करणं, ते अगदी गेल्या आठवड्यापर्यंतचं कोर्टानं नोंदवलेलं अंतिम निरीक्षण की या व्यक्तीला किंबहुना या व्यक्तीचं समाजातलं अस्तित्वच हे मान्य करण्यासारखी परिस्थिती नाही. इथपर्यंत या सगळ्या घटनेचा, या सगळ्या सुनावणीचा प्रवास तुम्ही पाहिलेला आहात. तुमचं नेमकं काय निरीक्षण होतं या सगळ्यामध्ये? आरोपी जो होता सातत्यानं जबाब बदलत होता, प्रसंगी विसरण्याचं नाटक करत होता. अगदी गेल्या आठवड्यात जी अंतिम सुनावणी झाली त्यावेळी सुद्धा त्यानं खोटं सांगितलेलं होतं कोर्टात की आपल्या हातून ही मुलगी पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत या व्यक्तीला पश्चातापाचा कुठलाही लवलेश नव्हता, हे कोर्टानं सुद्धा नोंदवलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आज नेमकं जन्मठेपेची जास्त शक्यता जास्त की थेट या सगळ्या प्रकरणी फाशीची चिन्ह जास्त? लागवी आपण पाहिलं की हा जो आरोपी आहे भीमराव कांबळे हा अत्यंत शातीर आणि चलाक आरोपी आहे. यापूर्वी यानं या अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे जे आहेत ते केलेले आहेत आणि त्यातील काही गुन्हे जे आहेत ते नोंद झालेले आहेत, परंतु असंख्य गुन्हे जे आहेत या आरोपीच्या विरोधात नोंद झाले नसल्याची माहिती आहे. आरोपी ज्या पद्धतीनं महिलावरती लैंगिक अत्याचार करायचा, त्यांचं शोषण करायचा, त्याचबरोबर त्यांना हाणमार सुद्धा करायचा, परंतु नसरापूरच्या घटनेतील चिमुरडीवरती ज्या पद्धतीनं याने अत्याचार केले, तिची हत्या केली, यानंतर त्या आरोपीला या कायदेशीर प्रक्रियेची सगळी माहिती आहे. कारण यापूर्वी देखील आरोपी भीमराव कांबळे हा ही सगळी प्रक्रिया न्यायालयाची पार पाडलेली आहे. पूर्वीच्या घटनेतील जो गुन्हा होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे हा निर्दोष सुटलेला आहे. त्याला चांगलं माहिती आहे की आपण न्याय प्रक्रियेतून कसं वाचू शकतो, कशा पद्धतीनं न्यायालयाची दिशाभूल करू शकतो, पोलिसांची दिशाभूल करू शकतो. त्यासाठी आरोपी भीमराव कांबळे हा न्यायालयाची गेल्या आठवड्यात दिशाभूल केलेला होता. त्याला पक्क माहिती आहे की आपल्याला या सगळ्या घटनेमध्ये सजा होणार आहे, परंतु आपण वेगवेगळ्या युक्त्या लढवून न्यायालयाची दिशाभूल करावी यासाठी त्या पद्धतीनं त्या चिमुरडीबाबत तो विधान करत होता की या सगळ्या संदर्भात ती चिमुरडी जी आहे ती पडली, तिला मी खाट्यावर बसवलं, तिच्या डोक्याला मार लागला, असे बहाणे जे आहेत तो आरोपी बनवत होता. परंतु या सगळ्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर यातील साक्षीदार आणि पुरावे स्ट्रॉंग पद्धतीने जे ते पोलिसांना बनवलेले आहेत आणि या खटल्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे अजिबात सुटणार नाही. कारण त्याच्यावरती जो दोषारोप आहे त्याच्यावरती आरोप सिद्ध झालेला आहे आणि याला आता जी थेट शिक्षा आहे ती दोन मुद्द्यावरती आहे. एक शिक्षा जी आहे ती जन्मठेपेची आणि दुसरी जी शिक्षा आहे ती मरेपर्यंत फाशीची. मरेपर्यंत फाशी अशा समाजातील वाईट प्रवृत्तीला झाली पाहिजे, ही सगळी मागणी आपण बघत आहोत. न्यायालयाने सुद्धा याबाबतचे निकष जे आहेत ते नोंदवलेले आहेत. चंद्रशेखर, माफ करा, कोर्टात नेमकं काय काय होत आहे त्याआधी आपण प्रेक्षकांना सांगूया. सर्व बिंदू जोडण्यात यंत्रणांना यश आलेलं आहे असं न्यायाधीश म्हणतात. बशर अली केसमध्ये देखील अशीच घटना ही घडलेली होती. आरोपी पीडितेसोबत एक का होता हा प्रश्न अनुत्तरित आहे. एका खटल्याचा या ठिकाणी आता दाखला देण्यात आलेला आहे. सर्व बिंदू जोडण्यात यंत्रणांना यश आलं असं आता या ठिकाणी न्यायाधीशांकडून सांगण्यात आलेलं आहे. या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी, कोर्टामध्ये नेमकं काय काय सुरू आहे, न्यायाधीशांकडून कशी या सगळ्या संदर्भात सुनावणी केली जाते, काय वक्तव्य केली जात आहेत ते आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. बशर अली केसमध्ये अशीच घटना घडलेली होती. चंद्रशेखर, असा दाखला आता न्यायाधीशांकडून देण्यात येतोय. चंद्रशेखर,
आपण पाहिलं की वारंवार कोर्ट या सगळ्या घटनेतील दुर्मिळ केस असा उल्लेख केला जात आहे. आरोपीला फाशी या संदर्भातलं वाक्य जे आहे ते न्यायालयाकडून अनेकदा त्या ठिकाणी बोललं गेलं जात आहे. दुर्मिळ केस आणि आरोपीला फाशी, अर्थात या सगळ्या नसरापूरच्या घटनेतील आरोपीला फाशी होणं अपेक्षित आहे. कारण न्यायालय सुद्धा या संदर्भात जर आपण पाहिलं तर अशा ज्या केस असतात त्या महत्वाच्या केसेस म्हणून संबोधल्या जातात. या केसचा दाखला अनेक दुसऱ्या गुन्ह्यामध्ये दिला जात असतो आणि साळुंके जे न्यायाधीश आहेत या सगळ्या घटनेमध्ये दुर्मिळ केस असं उल्लेख केलं जात आहे. आणि आपण जर पाहिलं तर आतापर्यंत अशा घटनेमध्ये सुपीक कोर्ट आणि हायकोर्टाने जे निकष नोंदवलेले आहेत अगदी तोच मुद्दा आपण वाचून दाखवूया चंद्रशेखर प्रेक्षकांना. कोर्टात आतापर्यंत काय काय घडलंय तर नसरापूर प्रकरण निकाल आणि या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. आणि आता या सगळ्या प्रकरणी निकाल वाचनाला सुद्धा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रसंगी आता निकाल वाचन करताना एकूण 12 केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंड शिक्षा सुनावलेली आहे. त्याचा संदर्भ सरकारी वकिलांना दिलेला होता. हे सर्व निकाल वाचून दाखवले जात आहेत. ज्या ठिकाणी मृत्यूदंड शिक्षा देण्यात आलेली होती अनेक केसेसमध्ये आरोपींना फाशी झालेली असं सांगण्यात येत आहे. या सगळ्या निकालासंदर्भात वाचन हे आता केलं जात आहे. परिस्थितीजन्य पुरावा पाहिला गेलाय. न्यायालयाकडून वारंवार मृत्यूदंडाकरता दुर्मिळातली दुर्मिळ केस असं या ठिकाणी म्हटलं जात आहे. आतापर्यंत अशा घटनांमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या ठिकाणी काय निकाल दिला होता याचं वाचन न्यायाधीश करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर या सगळ्या दृष्टीनं विपुल असा युक्तिवाद करताना 2 घटनांचा दाखला दिला जातोय. यापूर्वी घटनेत मृत्यूदंडाची शिक्षा ही दिलेली होती, ज्या ठिकाणी 42 वर्षीय व्यक्तीनं 4 वर्षीय मुलीवर अत्याचार केलेला होता. या ठिकाणी वसंत दुपारे वर्सेस स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र केस याचा दाखला देण्यात आलेला आहे. तर पंजाब वर्सेस बच्चन सिंग केस याचा देखील दाखला देण्यात येतोय. बच्चन सिंग प्रकरणाची केस ही 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आलेली होती. चंद्रशेखर, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी न्यायाधीशांकडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत्यूदंडासंदर्भात जे काही निकाल आजवर देण्यात आलेले आहेत या निकालाचं वाचन केलं जात आहे. यावरून नेमके संकेत काय मिळत आहेत? अगदी आपण पाहिलं तर न्यायाधीश ज्या पद्धतीनं निकालाचं वाचन करत आहेत, अनेक या संदर्भातल्या ज्या घटना आहेत त्याचं वाचन करत आहेत, परंतु आरोपीचे जे वकील आहेत विपुल दुशिंग यांनी काही दाखले दिलेले आहेत. 42 वर्ष तो आरोपी होता आणि 4 वर्षीय चिमुरडीवरती त्यानं अत्याचार केले होते, तिची हत्या केली होती. बच्चन वर्सेस पंजाब सिंग असं केसचा हा दाखला देत आहेत आणि या केसमध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा लागली होती आणि त्या केसचा आधार देऊन आपण या ठिकाणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी जी आहे ती आरोपीचे वकील दुष्यंत जे आहेत ते सध्या करताना दिसत आहेत. परंतु न्यायाधीश मात्र या सगळ्याबाबत जे आहेत इतर जे दाखले आहेत ते देताना दिसत आहेत. दुर्मिळ अशी ही सगळी केस आहे. या दुर्मिळ केसमध्ये या अशा आरोपींना जे आहे ते फाशीची शिक्षा दिली गेलेली आहे. या संदर्भातलं दाखले जे आहेत ते न्यायाधीश सध्या देताना दिसत आहेत. लागवी अगदी एकूण चंद्रशेखर मोठी गर्दी आपल्याला आता न्यायालयाच्या समोर दिसत आहे. अगदी सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत असताना चंद्रशेखर एकूण या सगळ्या संदर्भात निकालाचं वाचन करताना युक्तिवाद करताना 12 केसेसचा उल्लेख करण्यात आलेला आहे. क्रूरता, समाजावरील परिणाम या मुद्द्यांची फाशी कायम ठेवताना दखल सुद्धा घेण्यात येते. दुर्मिळातलं दुर्मिळ प्रकरण आहे का याचा देखील आता या सगळ्या प्रकरणी चंद्रशेखर विचार केला जातोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रसंगामध्ये जितका गंभीर गुन्हा तितकी कडक शिक्षा असं चंद्रशेखर न्यायाधीश म्हणतायत. नक्कीच खरं तर आपण पाहिलं की नसरापूरच्या घटनेतील जी गुन्हा आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि त्याच गुन्ह्याचा आधार देऊन न्यायाधीश त्या ठिकाणी सांगत आहेत की तितकीच कडक शिक्षा अर्थात जन्मठेपेपेक्षा जी कडक शिक्षा अर्थात फाशीची आहे असा त्यांच्या बोलण्याचा हा सगळा उद्देश असावा वाटत आहे. कारण ज्या पद्धतीनं आरोपीनं
चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केले, तिची हत्या केली, पुन्हा अत्याचार केले. अत्यंत संतापजनक हा सगळा प्रकार आरोपी भीमराव कांबळेनं चिमुरडीच्या बाबतीत केलेला आहे. गंभीर हा सगळा घटना आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं आरोपीनं हे सगळे प्रकार केल्यानंतर चिमुरडीला म्हशीच्या गोट्यातील शेणामध्ये लपवलेलं होतं. अत्यंत खालच्या दर्जाचे सगळे प्रकार जो तो आरोपी भीमराव कांबळे या चिमुरडीच्या बाबतीत केलेला आहे. आणि या सगळ्याचा दाखला देत सध्या आता न्यायाधीश जे आहेत या ठिकाणी सांगताना दिसत आहेत. एकूणच आपण जर पाहिलं तर आरोपीला जो गुन्हा गंभीर आहे तितकीच जी शिक्षा आहे ती कडक केली जाईल असं ज्या पद्धतीनं न्यायाधीश सांगत आहेत. अगदी त्याचाच दाखला चंद्रशेखर, या सगळ्यात ठिकाणी महत्वाचं न्यायाधीश म्हणजे दिसत आहे. अशी एक माहिती न्यायाधीशांकडून देण्यात येते ज्या 12 केसेसचा या सगळ्या निकाल वाचनामध्ये उल्लेख केला जातोय त्या 12 केसेसमध्ये न्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की 12पैकी बहुतांश केसेसमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. चंद्रशेखर, नक्कीच आपण पाहिलं तर ज्या केसचा दाखला या ठिकाणी दिला जात आहे त्या केसमधील जे आरोपी होते त्या आरोपींना फाशीचीच जी शिक्षा आहे ती देण्यात आलेली आहे. जन्मठेपेची शिक्षा अगदी कमी आरोपींना देण्यात आलेली आहे. परंतु नसरापूरच्या घटनेतील आरोपींना सुद्धा फाशीच मिळावी ही मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.